तुम्हाला आम्हाला बुद्धीच्या द्वारा प्राप्त केली, पण बुद्धीचा पालट धरारी काही. जी बुद्धी आपण वाईट कामाला लावतो, इकडे जिकडे बुद्धी लावतो, ती बुद्धी आपला जन्म व्यवस्थित कसा होईल, पुढची पुण्याची शिदोरी आपल्याला कशी तयार करता येईल, याच्याकरता त्या बुद्धीचा आपण वापर केला पाहिजे. बुद्धीचे बरेच प्रकार पडतात. सात्विक बुद्धी, राजस बुद्धी, तामस बुद्धी, विपरीत बुद्धी, आघाव बुद्धी, तेज बुद्धी, असे बरेच बुद्धीचे प्रकार आहेत. आता माझ्या बुद्धीतून जेवढे निघेल तेवढे अजून बरेच आहेत प्रकार, हे तुमच्या बुद्धीतून तुम्ही काढा. काही काही एवढी तेज बुद्धी असली आणि काही काही विपरीत बुद्धी असते. मला विपरीत म्हणजे लईच काय ती बुद्धी पुढे लागली, ती बुद्धी चांगल्याच कामाला आली पाहिजे, ती वेगळ्या ठिकाणी लावली. शेळ्या चालणारा एक माणूस होता. आता ते जमात सुद्धा मानायचं नाही त्यांना, कारण आता कीर्तनात एवढे मीडिया चालू आहे. शेळ्या चालत होता, सगळ्या शेळ्या घरी घेऊन गेल्या, पण एक शेळी चुकली. ती चुकलेली शेळी सांगतो बळी. नमक बोला यमक कमी खावा, त्या नमक यमक बोला नमक कमी खावा. नुसतं यमक असून नाही, त्याच्या चमक पाहिजे, नुसती धमक बी पाहिजे. विठाला 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 किती बोधले महाराज, संतीचा परिणाम होत असतो. ती शेळी तिथं राहिली, शेळी घाबरली. आता माझं कसं रात्र जायची, पण हे पहा, ज्याला कोणी नाही त्याला ईश्वर कोणत्या का रूपानं व्हायना मदत करीत असतो. कोला आला त्या ठिकाणी, तिने सांगितलं शेळी मावशी काय चाललंय, म्हणजे काही नाही, मी एकटीच राहिली, रात्र माझी काही जाते. म्हणजे घाबरू नको, मी तुझ्या साथीला आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणजे काय हरकत नाही. गुहा होती एक वाघाची, ती जरा म्हणली मी आहे, म्हणजे दरवाज्यात थांबतो रात्रभर, पहारा करतो, काही घाबरू नको. तिला ठेवलं. आतमध्ये ठेवल्यानंतर त्याने अगोदर सांगितलं होतं, वाघ जरी आला ती म्हणजे वाघाची गुहा आहे आणि त्याच्या तिथं राहायचं म्हणजे बरं नाही. ते म्हणजे फक्त मी बोलत तसं तू करायचं, त्याला सगळं सांगून ठेवलं. कोणाच कारण कोणा हुशार आहे ते सांगितलं, मी सांगत तसं करायचं. बरोबर वाघ सगळे शिकार करून रात्री 12 वाजता त्या गुहेकडे आला. पण आतमध्ये जे डोळे चमकत होते, कोणाची, शेळीची. वाघ होता येऊ, पण ते पाहिल्यानंतर ते घाबरलं. आपल्या घरात कोणीतरी घुसला याचा अर्थ आपल्यापेक्षा तो बलाढ्य असला पाहिजे, असा अंदाज घेतला. ते हवामान खात्याचा अंदाज. मग पाहिलं ते, पण कोलं उशरतात, हे जर घरात गेलं तर फराळच करीन. पण कोलं म्हणलं शेळी मावशी आहे, म्हणजे काय पोरं का म्हणून रडत ते, म्हणजे आमचे पोरं तुम्हाला माहित नाही, ते वाघ खायला मागत. वाघ तर सटपटला, वाघ चिंगाट पडायला महाराज. हा सगळा प्रकार एका माकडाने पाहिला. ते मला अरे आतमध्ये शेळी, चांगला वाघ पळून गेला. तो माकड त्याच्याकडे गेला, त्याला म्हणलं शेळी आतमध्ये घाबरू नको. ते म्हणलं हे बाबा तो यार काय महाविश्वास नाही, कारण उद्या काही प्रसंग असतो तो टुनकुन वर जाशील झाडावर, मी काय करू म्हणले. मग ते म्हणजे तो माझा विश्वास नाही का, मग आपण कसं इती करू म्हणले. कशी तुपली शेपटी माझी शेपटी एकमेकाला बांधू, म्हणजे माझी शेपटी मला शेपटी नाही, कशी एकमेकाला बांधू आणि जाऊ दोघं बांधणी शेपटी महाराज. दोघं जण तिकडे चालले. पुन्हा कोला घाबरला, आता अवघड व्हायचं मला. पुन्हा त्यांनी शेळी मावशी पोरं का रडत ते, ती म्हणली ते वाघ मागत येत खायला. मी सांगितलं होतं त्या माकडाला 2 वाघ घेऊन ये, पण आत तशी एकच आणला. ते वाघ थांबला असेल तर मला ते असा पळाला. तुम्हाला सांगतो माकडाची फटफटी झाली. ही विपरीत बुद्धी, काही सात्विक बुद्धी. काही तुम्ही त्यांना सांगा, काही माणसामध्ये आमूलाग्र अशा प्रकारचा बदलच होऊ शकत नाही, नित्यांत ठरलेलं आहे. काही राजस बुद्धी आहे आणि काही अशा प्रकारची तेज बुद्धी. तेज बुद्धी गुरुजीने विचारलं वाटलं मुलांना, शाळेमध्ये 15 फळाची नावं एका मिनिटात सांगायची, एका सेकंदात सांगा. कसे प्रत्येक जण प्रयत्न करायचे ते सांगण्याकरता. 7-8 नावं झाली की ते म्हणायचं वेळ संपला, पैसे काय. सगळ्यांना विचारलं कोणाला जमाला, एक जण उभा राहिला. ते म्हणलं मी सांगतो गुरुजी, पूर्वी अशी हात हलवण्याची पद्धत होती, पूर्वी हात हालीत होती, आता गुरुजीला हलवतात. म्हणजे मी सांगतो, म्हणजे सांगितलं. म्हणजे 15 फळाची नावं सांगायची. म्हणजे एक आंबा, एक असणारा चिकू आणि एक जांभळ. ते म्हणलं पटकन सांग, वेळ संपलेली. ते म्हणलं 1 डझन केळी. 12 झाली. आता काय माझं सक्सेस झाला ते. याला काय म्हणजे तेज बुद्धी. बुद्धी बुद्धी अशा प्रकारची काना वचनाची भेटी. हा एक कान आणि त्या ठिकाणी अशा प्रकारचे शब्द पडले की त्याच्या अंतःकरणामध्ये अशा प्रकारचा ते शिरकाव करत असतात. बुद्धीचा पालट
धरारे काही मागुता हा नाही मनुष्य देह. हा मनुष्य देह आपल्याला पुन्हा मिळणार नाही, कारण हा बऱ्याच दिवसांनी तुम्हाला आम्हाला मिळालेला आहे. बहुता दिवसा फेरा आला या नगरा. बहुता दिवस फेरा आला या नगरा. जोगी जगदोगी आपण या ठिकाणी 84 लक्ष योनी भोगल्या आणि तदनंतर आपण या ठिकाणी अशा प्रकारचे आलेलो आहोत. अनेक जन्म त्या ठिकाणी आपण भोगत आलेलो आहे. नामदेव महाराजांचा एक सुंदर अशा प्रकारचा आभार आहे. भक्ती विन जळो जिने लाजिरवाणे संसार भोगणे दुःख रूप. एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देह. तदनंतर अशा प्रकारचा 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या. 9 लक्ष योनी जळा माझी, त्याच्यामध्ये 9 लक्ष, त्याच्यामध्ये 20 लक्ष. 11 लक्ष योनी किरड्यामध्ये घ्याव्या आणि 10 लक्ष योनी पक्ष्यामध्ये. 30 लक्ष योनी पशुची घरी आणि मानव भितरी 4 लक्ष. असे म्हणून 84चा आकडा होतो बरं का. इथं ना करू मी घरी गेले कारण आणि चुकला आठवत मला सांगा पुन्हा दुरुस्त करू. विठाला विठाला विठाला. चूक होत असते. मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे. मोठ्या माणसाचं वाक्य ऐकलेलं आहे, वाऱ्याने कोणाला स्पर्श केला नाही असा मनुष्य आपल्याला सापडणार नाही. बरोबर आहे काय. वाऱ्याने प्रत्येकाला स्पर्श केला, तसा दोषाने सगळ्यांना त्या ठिकाणी अशा प्रकारचं स्पर्श केलेला आहे. पण चूक दुरुस्त करणं हे आपलं काम आहे. काहीला चूक कळत नाही, काहीला चूक कळत नाही, काहीला कळत नाही हे बी कळत नाही. अवघड तुम्हाला कळत नाही, त्याला काहीला काहीच कळत नाही. एकदा माणूस पाटील दाढी करायला गेला. नावी दादा दाढी करत असताना ते बोलून राहिले एकमेकाला, पण गेलेच हुशार होत. ते म्हणा नावी दादा म्हणले काय, म्हणले याच्या अगोदर तुम्ही गाढवाची दाढी केली. ते म्हणलं हो मी कशाला गाढवाची दाढी करू, पहिलीच वेळ येऊ. म्हणजे याचा अर्थ असा आहे यांनी बोलण्याच्या द्वारा याला काय केलं, गाढव अशा स्वरूपाचं केलेलं आहे. म्हणजे काहीला कळत नाही हे सुद्धा कळत नाही. अशा अनेक 84 लक्ष योनीमध्ये आम्ही आलो. नंतर आम्हाला तो मानव जन्म मिळाला. बाबू केला फेरा
चाली एकत्र. ते दोन चाली एकत्र आले का आमसारख्या माणसाला वाटतं सांगा मी काय करू. ती चाल म्हणू का ती चाल म्हणू सगळं हुकून नवीन निघाल. आता काय 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 होतं वाटतं काही दिवसांनी काही डोकं खाली करून वर पाय करून चाली म्हणते. क्षेत्रातली झालेली प्रगती. महाराज पूर्वीच्या काळामध्ये वैकुंठवासी भिक्षू महाराज आणि गडकरी वगैरे काय सुंदर चाली महाराज. सरळ सरळ चाली होती. तुम्ही पाहिलं का तुम्ही लहान होते. काय सुंदर चाली महाराज. महाराज राक्षस भवनला वैकुंठवासी भिक्षू महाराजांचं कीर्तन चालू होतं आणि त्या कीर्तनात साप निघाला आणि महाराज काफिरा गातो. ते काफिरा गात असताना तो सर्प असा जागेवरच थांबला. महाराज ही ताकद त्यांच्या गाण्यात. पूर्वीच्या गाण्यात लोकांनी तानशानाने जर पडदीप रागला गायला बरं का तर दिवे लागत होते. मी एकदा पडदीप राग म्हणलो होतो. पडदीप राग लाईटच गेली. त्याच्या मेहनतीचं गाणं आहे. कारण मी त्याच्यातलाच आहे. विरोध म्हणून तुम्हाला सांगितलं आणि बुद्धी लागते महाराज याच्याकडे. आपल्यासारखीच काम नाही. या राग आबाळ्याची